झी 24 तास एक पाऊल पुढे। IPL महाराष्ट्रात होत आहे हे केवळ आपलं भाग्य समजायचं की आपल्यावरची डोकेदुखी समजायची हा प्रश्न आज अवघ्या महाराष्ट्राला पडलाय। का पडलाय हा प्रश्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। IPLचे आतापर्यंत 5 सीझन झाले। पहिल्या 4 सीझनसाठी महाराष्ट्र सरकारने करमणूक कराची वसुली केली नाही। गेल्या वर्षी म्हणजे 5व्या सीझनला 25 कोटी रुपये वसूल केले। नवी मुंबईतील सामन्याचे सुरक्षेचे 4.50 कोटी येणं बाकी आहे। नागपूरचे 2 कोटी येणं बाकी आहे। आतापर्यंत लुटलं, आता तरी देणार का हा प्रश्न या साऱ्याच्या निमित्तानं उपस्थित होतोय। मी जातोय पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्याकडे। ओमराजे, आपण पाहिलं तर हे मागचे 5 सीझन आणि आता येणारा हा 6वा सीझन, खरं तर या IPLच्या सामन्याचा महाराष्ट्राला उपयोग काहीच नाही। उलट सत्ताधारी जेवढं असेल तेवढं तुम्ही लुटा अशी नेमकी सवलत त्यांना का देतायत की केवळ हे राष्ट्रवादीशी संलग्न असलेल्या एका नेत्याचं आहे म्हणून हे सत्ताधाऱ्यांची मेनजर असं थेट म्हणणार का? निश्चित आपण आता सांगितलेली आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे की एकीकडे दुष्काळीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना, आज मी माझ्या मतदारसंघातला मुद्दा सांगतो तुम्हाला की तेरणा तलावात असणारा गाळ काढण्याच्या संदर्भात शासनानं महात्मा फुले जलसंधारण अभियानांतर्गत सांगितलं की ते गाळ काढण्यासाठी, गाळ भरून देण्यासाठी यंत्रसामग्री वापरा, डिझेल द्या, तरी कलेक्टर महोदय तिथले ते खर्च करायला तयार नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की आपण किती लोकांना देऊ शकणार आहेत, किती लोकांना पुरवणार आहे। म्हणजे एकीकडे शासनाचे, प्रशासनातले अधिकारी अशा पद्धतीनं तिथं पैसे जास्त सरकारचे खर्च होऊ नये म्हणून वागतायत आणि दुसरीकडे एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळाची असलेली IPL वरची मेहर नजर, त्यांचं करमणूक कर माफ केला जातोय, त्यांच्यावर असलेली जे सुरक्षेसाठीचा जो खर्च आहे तो त्यांच्याकडनं वसूल केला जात नाही। हे मला वाटतं फार विदारक चित्र दिसतंय। एकीकडे तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची आज दुष्काळातली जी अवस्था आहे त्याच्यासाठी शेतातला, धरणातला गाळ काढून तो पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि ती माती वापरून त्याची जमीन सुपीक करण्यासाठी तो पैसे मागतोय, तर तिथं जास्त पैसे खर्च होत आहेत म्हणून कलेक्टर महोदय म्हणतायत की लोकसभागातून चालू आहे, लोकांना घेऊन जाऊ दे। पण दुसरीकडे IPL सारख्या ह्या लोकांना काय झालं, काय भीक लागली ह्या लोकांना? गरीब आहेत का लोक? हे का IPL फार कष्टातनं चालू आहे, फार त्रासातनं चालू आहे का? अहो, ही सगळी मंडळी कोण आहेत? किती रुपयाला एक टीम विकत घेतली जाते, किती रुपयाचे एका प्लेअरचे सौदे होतात? मग एवढे प्रचंड पैसे असताना अशा लोकांना कर माफ करायची आवश्यकता काय होती? अशा लोकांवरच्या संरक्षणावरचा खर्च न वसूल करण्याची आवश्यकता काय होती? पण केवळ त्या ठिकाणी आपल्या नेत्याला खुश करण्याच्या संदर्भात अशा पद्धतीनं शासन त्यांना अनेक सवलती देत आहे। मला वाटतं हे अतिशय विदारक चित्र आहे। नक्कीच या संदर्भात निंबाळकर याच संदर्भात मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो। मागच्या वर्षी ही वसुली केली गेली, सुमारे 25 कोटींच्या घरात होती। त्याच्या अगोदरचे 4 सीझन आणि यंदाचा 1 म्हणून 5 म्हणून जरी केले तरी 125 कोटी हे महाराष्ट्राला करमणूक कराच्या रूपाने मिळू शकतात। त्याचा वाटा हा दुष्काळग्रस्तांना मिळू शकतो। त्याच्याकडे या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारनं थेट भूमिका घेण्याची गरज आहे का? मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2 या साऱ्याला तुम्ही संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून विरोध करणार काय? नाही, निश्चित मागच्या 5 वर्षात आपणच आता सांगितलं की साधारणतः 125 कोटी रुपयाची त्यांना करमणूक कराची माफी दिली गेली आहे आणि अशा पद्धतीनं जर असं घडलं असेल तर निश्चित ह्याच्या बाबतीत सभागृहात तर आम्ही जे आयुध आहेत सभागृहातली ते आयुध वापरून त्याला प्रचंड प्रमाणात विरोध करू, पण निश्चित शासनानं ह्याचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे की ही मंडळी कुणी गरीब नाही, त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था भरपूर आहेत, प्लेअरसाठी, टीमसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करतात, एवढ्या बोल्या लावतात कोट्यावधी रुपयाच्या, मग ह्यांना 125 कोटी रुपये शासनाचे म्हणजे कुणाचे? शेवटी पहिल्यांदा जनतेचा पैसा कशामुळे आपण तिथं बुडवतोय, कशामुळे त्यांना सोडतोय, याचा फेरविचार महाराष्ट्र सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि जी सवलत मागच्या 5 वर्षात दिलेली आहे ती सक्तीनं त्यांच्याकडनं वसूल करून घेतली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। नक्कीच धन्यवाद ओमराजे, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमचे अतिशय महत्त्वाचे विचार हे मांडल्याबद्दल। मुद्दा आता या निमित्तानं हा उपस्थित होतो की कदाचित BCCI म्हणेल की आपल्याला काही शक्य नाही यावेळेला IPL साठी, महाराष्ट्र सरकारही म्हणेल आम्हालाही काही शक्य नाही, पण या सगळ्यांना मिळून एक शक्य आहे, ते म्हणजे एखादी जरी बेनिफिट मॅच खेळली गेली दुष्काळग्रस्तांसाठी तरी लाखो रुपये, काय कोट्यावधी रुपये उभे राहतील या दुष्काळग्रस्तांसाठी। अर्थात ही गरज आहे विचार करण्याची आणि ते विचार करतील अशी आशा बाळगू आणि आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।